पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. एवढी चौकशी होऊ द्या, आमच्या लेकराला न्याय मिळून द्या. अरे कोणी डोळे पाडले, डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात की अमक्या अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं, अमक्या अमक्याच्या डोळ्यात. अरे नाटकीच रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे, बर का. तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यातले अश्रू दिसते, ह्या संतोषच्या ह्या लहान लेकराच्या 10वीला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का? लेकराचे, लहान लेकराचे अश्रू दिसनात का? का अश्रू दिसनात? कशामुळं? माझी विनंती आहे. आणि हे टीका करणारे काय जण लागले, कोणी म्हणतं यांना मंत्रिपद नाही. अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे, ववाळून टाकू कोणावर बी. मंत्रिपद नाही, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी. संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा. येतात का आणून? द्या आणून, मी लगेच सगळं सोडून देतो. आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते कझाकिस्तानला जाऊन राहा, नाही तर गामा देशात राहा, नाही तर घाना देशात जातो. घाना देश माझा कलर बी काळा आहे, आता माझा बापच काळा होता तर त्याला मी काय करा. घाना देशात जातो, सोडून जातो. परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी, संतोषचा भाऊ, संतोषची मुलगी. अरे माझा बाप, मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता. 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं. या लेकराचं काय रे, याला राहायला घर नाही, 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला. संतोष देशमुखला 3ऱ्यांदा सरपंच झालाय. तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असतील, तुमचाच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. त्या माणसाची ही अवस्था होते. माझा हेतू हा आहे की या संतोषच्या ह्याला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यात कसलं राजकारण आले? तुम्ही उठत आणि मीडियावाले सुद्धा आहे, तुमच्या पाया पडतो, बोटा सहित पाया पडतो, चपला सहित पाया पडतो. अरे राजकारण काय आहे माझ्या बांधवांनो, मला सांगा ना. हे सोडलेत काही जण. सूरज चव्हाण बोलला माझ्यावर. सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो. बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये. आणि ते चला जाऊ द्या, बाकीच्यांना मला नोहेर करायचंय, इतरांना मला नोहेर करायचं. अरे काय लख लाभ, तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर. मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही, कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही. म्हणून मला काय म्हणायचं ते म्हणा, मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचंय अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या. कोण आणले ते मोठ्याल्या चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. अरे माझं म्हणणं आहे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना, अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला. हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं. इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे? हे वागणं बरं नव्ह. आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे? आणि तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते, मी दादान काल म्हणलं क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमून लावून घेता उगाचे उग. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बी काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजितदादाला, सगळे गंड गंड मंड रंड अंड असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजित